रिस्क लिमिटेड आहे, प्रॉफिट अनलिमिटेड आहे. म्हणजे मला माहिती माझी 10 रुपयाची रिस्क किंवा 50 रुपयाची रिस्क आहे, पण तुम्हाला रिटर्न्स अनलिमिटेड आहे. आता आजचीच गोष्ट बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर केली आता. आमचं स्वतःचं एक टेलिग्रामवर चॅनल आहे उद्योगवर्धिनीचं. बरेचसे पार्टिसिपंट आमचे ऍड आहेत, बरेचसे क्लायंट ऍड आहेत माझे. आज सकाळी बघा कॉल दिला होता याच्यामध्ये बाय बँक निफ्टी 21,000चा कॉल दिला होता. 126 ला बाय करा, टार्गेट दिलं होतं 150 185 आणि स्टॉप लॉस दिला होता 108 रुपयाचा. म्हणजे तुम्ही जर बघितलं मित्रांनो 20-30 रुपयाची रिस्क होती, कारण बँक निफ्टीचा 20चा लॉट आहे. 30ची रिस्क पकडली तर मला 60 रुपयाची रिस्क होती, पण मला बघा त्याच्या अगेन्स्ट किती रिटर्न्स मिळाले तुम्ही बघू शकता. 21,000चा कॉल आहे ना, त्याचा भाव माहिती किती झाला आज? 470 रुपयाचा हाय मारला त्यांनी, 470 रुपीज 2 वाजून 50 मिनिटांनी. म्हणजे 120 ची गोष्ट 400 झाली, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 4 टाइम्स रिटर्न्स मिळाले इन अ सिंगल डे. ते ऑप्शन असं टूल आहे मार्केटमध्ये की आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येतं. एक्झॅक्टली ऑप्शन मध्ये बरेच लोक रायटिंग मध्ये पण काम करू शकतात, बाईंग मध्ये पण काम करतात. बरेचसे लोक माझ्याकडे पण कसे क्लायंट आहेत ते रायटिंग करून सुद्धा पैसे कमवतात. म्हणजे मार्केट जर साईडवेज जर असेल ना तर रायटिंग मध्ये सर्व करून पैसे मिळतात. जर ट्रेंड असेल, अप ट्रेंड असेल तर कॉल बाय करू शकतो, आणि डाऊन ट्रेंड असेल तर पुट बाय करू शकतो. तर एक्झॅक्टली ऑप्शन काय आहे काही नाही आहे. तर तुम्हाला मी सर्वांतर्फे करण सरांचं स्वागत करतो. स्वतः करण सर हे बाय प्रोफेशन सी आहेत, त्यांना टेक्निकलचं पण खूप चांगलं नॉलेज आहे, आणि त्यांनी एक बघितलेलं आहे. म्हणजे आम्ही हा जो कोर्स डिझाईन केलेला आहे टेक्निकलचा असेल किंवा ऑप्शनचा असेल, बरेच लोक मार्केटमध्ये ना काय करतात माहिती का, काहीतरी गोष्ट शिकवतात पण माहिती नसतं काय करायला पाहिजे. तर ऑप्शन मध्ये एक्झॅक्टली ओपन इंटरेस्ट काय असतो, काय कसं काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे, कोणता पण म्हणजे ऑप्शन घेताना काय करायचं फॅक्टर बघितणं गरजेचं आहे. किती रिस्क असू शकते, किती रिवॉर्ड मिळणार आहे. कारण आपण एखादी गोष्ट फक्त घेऊन टाकतो, पण आपल्याला माहिती नाही आपल्याला याच्यातनं काय रिवॉर्ड अपेक्षित आहे. बरोबर आहे का नाही? कारण आपण फक्त घेण्याचा विचार करतो, पण नंतर स्टॉप लॉस आला का मग माझे 2,000 गेले किंवा माझे 300 रुपये गेलेत, तर तो इम्पॉर्टंट नाही की मी घेण्यासाठी माझा काय रिवॉर्ड मिळाला. आणि बऱ्याच गुरुवारी अशा पण आम्ही गोष्टी बघितल्यात की म्हणजे बरेच लोक गुरुवारी याच्यामध्ये काम करतात, आणि याच्यामध्ये काही लोकांचे खूप चांगले म्हणजे लाखोपती पण झालेत काही लोक, फक्त गुरुवारी ट्रेडिंग करून, ओनली गुरुवार. कारण की गुरुवार मध्ये बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये खूप चांगली मुवमेंट असते. आता उद्या पण लकीली एक्सपायरीज आहे मार्केटमध्ये, आणि उद्या गुरुवारच आहे. तर मी आपल्या सर्वांतर्फे करण सरांचं स्वागत करतो, आणि करण सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं म्हणून. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सरांनी जसं ऑप्शनचं थोडं इंट्रोडक्शन दिलंच आहे, तर मी ऑप्शन्समध्ये थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला लोकांना सगळं सांगू इच्छितो की ऑप्शन्स नक्की काय आहे. ऑप्शन्स हे असं टूल आहे की ज्याच्यातनं मनी मेकिंग थोडं लिमिटेड रिस्कमध्ये प्रॉफिट्स व्यवस्थित किंवा जास्त रिटर्न ऑन कॅपिटल म्हणून आपल्याला कमवता येईल. जो आपण ROI म्हणतो की तो ROI का बेनिफिशियल असतो, तो ऑप्शन्समध्ये हे बेसिकली ऑप्शनचं नेचर असं आहे की खूप कमी वाले ऑप्शन्स पण एक्सपेन्सिव्ह होतात, त्याचं प्रीमियम आहे एक्सपेन्सिव्ह होतं, मग कॉल घ्यायला हवा का पुट घ्यायला हवा, या सगळ्या गोष्टी आहेतच. आपण एक एक करून त्यावर बघूया, मी डिटेल तुम्हाला सांगतो. ऑप्शन्समध्ये मी इनिशियली तुम्हाला लोकांना एक छोटं स्टोरी सांगू इच्छितो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन म्हणजे नक्की काय असतं. एक असा आपण विचार करू शकतो की दोन लोक आहेत, एकाचं नाव A आहे आणि दुसऱ्याचं B आहे. तर या A ला B ची प्रॉपर्टी विकत घ्यायची का, कारण की ती प्रॉपर्टी अशा ठिकाणी आहे जिथनं एक हायवे जाणार आहे असं आपण प्रेझेंट करू, आणि तो हायवे तिथून गेल्यामुळे त्या प्रॉपर्टीच्या समोरून त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन खूप वाढणार होतं. आता त्या प्रॉपर्टीची किंमत समजा 5 लाख रुपये होती, आणि हायवे गेल्यानंतर इकडे असा एक माणूस होता की जो ती 10 लाखाला विकत घ्यायला तयार आहे, कारण की हायवे फ्रंट प्रॉपर्टी तर तिसऱ्याला हवी आहे. तर एला तर माहिती की आज माझ्याकडे ऑप्शन हा आहे की मी एकतर याच्याकडनं ती 5 लाखाला विकत घेऊन टाकतो, आणि हायवे गेला की मी 10 लाखाला विकून टाकेल. तर आता यात फरक काय पडतो की त्याला इन्व्हेस्ट किती करायला लागतात, 5 लाख रुपये पूर्ण, कारण की त्याला ती विकत घ्यायला लागते पूर्णपणे, आणि मग ती 10 लाखाला विकायला लागते. बट तो अशा एका इव्हेंटसाठी थांबलाय की जो अजून अनसर्टन आहे, जो त्याला माहिती की 3 महिन्यांनी बहुतेक हा होऊ शकतो का नाही होऊ शकत मार्केटमध्ये. तर मे बी समजा 3 महिन्यांनी तिथनं हायवे नाही गेला तर याचे 5 लाख रुपये अडकले, मे बी प्रॉपर्टीचे भाव पडून जातील, कारण की हायवे दुसऱ्या प्रॉपर्टीच्या समोरून गेला असेल तर तिचे भाव वाढतील आणि ही कमीला होऊन जाईल. तर या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या डोक्यात एक कल्पना येते, आणि तो काय करतो, त्या बीला सांगतो की मी तुला असं करतो की आज तुला त्याच्या बदल्यात 1 लाख रुपये अजून देतो ऍडिशनल, आणि आपण एक कॉन्ट्रॅक्ट करूया, आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलेलं असेल की साधारण 6 महिन्यानंतर तू मला ही प्रॉपर्टी 5 लाखालाच विकशील.
बीला वाटतं यार अशी माझ्या प्रॉपर्टीची किंमत 5 लाख आहे, त्याच्याकडे ती न्यूजच नाहीये की उद्या काय घडणार आहे. ही न्यूज याच्याकडे आहे. हा विचार करतो माझे अडकून अडकून किती 1 लाख रुपये तर अडकणार आहे. उद्या प्रॉपर्टी नाही गेली तर मी 1 लाख रुपये सोडून देईल, त्याला राहू देईल. तो बीला सांगतो की मी आलो की तुम्हाला 5 लाखाला विकायची प्रॉपर्टी. आता त्या दिवशी जर हायवे गेला असेल 6 महिन्यानंतर, तर बी कडे तो ऑप्शन नसतो, कारण की त्यांनी सुरुवातीला 1 लाख रुपये घेतलेत कॉन्ट्रॅक्ट मधनं आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करून दिला आहे याला, की मी तुला 5 लाखाला ही प्रॉपर्टी 6 महिन्यानंतर विकणार आहे एका पर्टिक्युलर डेटला. मग आता याचा फायदा काय की 1 लाख रुपयात तो ती 5 लाखाची प्रॉपर्टी वरती एक राईट क्रिएट करतो आणि तो राईट क्रिएट झाल्यामुळे त्याला ते बेनिफिट असतो की उद्या जर तसं घडलं तर तो 5 लाख रुपयात परचेस करून 10 लाखात विकून टाकेल. त्याचं त्या केसमध्ये प्रॉफिट 4च लाख रुपये होणार आहे. बट त्याचा अशा केसमध्ये लॉसही लिमिट झालाय. त्याचा लॉस किती झालाय? 1च लाख रुपये. बाकीच्या केसेसमध्ये असं होतं की जेव्हा नॉर्मल केसेसमध्ये तुम्ही प्रॉपर्टी विकत घेता, तुम्ही अडकून जाल, लिक्विडेशन इश्यू असेल, बरेच इश्यूज असतात, तर ऑप्शन्स म्हणून प्रेफर केलं जातं. तर त्याला म्हणतात एक ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट त्यांनी केला होता. त्यांनी समोरच्याला एक ऑप्शन दिला होता की तू असं असं कर आणि त्या बदल्यात मी तुला काही पैसे देतो ऍडिशनल. त्या पैसे जो ते देतो समोरच्याला त्याला प्रीमियम असं म्हणतात. तर आपण असं मार्केटमध्ये हे ऑप्शन्स आणि असे कॉन्ट्रॅक्ट होत राहतात. लोकांना जर शेअर विकत घ्यायचा आहे आणि आज नाही तो त्यांना 2 महिन्यांनी 1 महिन्याने विकत घ्यायचा आहे, तर त्याकरता तो एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातो. जसं सर म्हणतात की बँक निफ्टीचा एक कॉल होता, 21,000चा कॉल घेतला, तेव्हा बँक निफ्टी साधारण 20,200-300 चालू होते आणि बँक निफ्टी लोकांना वाटत होती 21,000 जाणार आहे. तर त्याचा एक प्रीमियम चालू होता आणि तो प्रीमियम आज वाढून वरती गेला. का? कारण की बँक निफ्टी त्याच्या पास जवळ पोहोचली. उद्या जर या हायवे तिथपर्यंत आला आणि तिचं मार्किंग होऊन गेलं तर अशी पण किंमत वाढून देईल त्या घराची. तर याच्याकडे अजून एक ऑप्शन असतो की हा 1 लाखाचा जो प्रीमियम आहे हा 3 लाख 4 लाख तेव्हापर्यंत झालेला असेल आणि हा दुसरं कोणाला तरी हँडओव्हर करून देईल. त्याला म्हणतात ऑप्शन ट्रान्सफर करणे. तो ऑप्शन ट्रान्सफर होतो, एक्सरसाइज होतो. जर त्यांनी ऍक्च्युअल मध्ये डील करून घेतली तर त्याला शेअर मार्केटच्या टेक्निकल अनालिसिसच्या भाषेत असं म्हणतात की त्यांनी ऑप्शन एक्सरसाइज केला, प्रॉपर खरेदी विक्री करून तो डील सेटल केली. पण त्यांनी समजा तोच प्रीमियम दुसरं कोणाला तरी पास ऑन केला. त्यांनी सांगितलं बघ मी असा असा ऑप्शन क्रिएट केला होता, हायवे जातोच आहे, मी त्याला 1 लाख दिले होते, तू मला आज 2 लाख देऊन टाक आणि हा उद्या कॉन्ट्रॅक्ट तू करून घे. तर साधारण याला ते 6 महिने थांबायची गरज नाही, 2 महिन्यातही याला प्रॉफिट होऊ शकतो. तर हे सगळे ऑप्शनचे बेसिक्स आहे. ऑप्शन या फंडामेंटल्सवर चालतंय की तुम्हाला एक व्ह्यू क्रिएट करायला लागतो की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला एक अंदाज लावायला लागतो की ते नक्की काय होणार आहे. म्हणजे उद्या मार्केट वर जाणार आहे तर सरांनी जसं सांगितलं तर त्याला कॉल ऑप्शन्स बाय करणं म्हणतात, की जर तुम्हाला वाटतं मार्केट वर जाईल तर तुम्ही तो कॉल विकत घ्यायचा आणि त्या कॉलला एक प्रीमियम भरायचा आणि तो प्रीमियम भरल्यानंतर उद्या जर तसं घडलं तर तुम्हाला त्याच्या बदल्यात चांगला प्रॉफिट होऊ शकतो. याच्यात आपला फायदा काय की आपलं लॉस एकदम लिमिटेड आहे. तो 1 लाख रुपये मॅक्झिमम आपले जातील, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर हा मोठा ऍडव्हान्टेज आहे ऑप्शन्स मध्ये ट्रेड करताना. बट याला एक डिसएडव्हान्टेज म्हणूनही बघू शकतो. बरेच लोकांचा व्ह्यू असतो हा दोन्ही प्रकारचा, की समजा आज आपण तो ऑप्शन, मी 1 लाख रुपये खूप मोठी किंमत सांगितली, काही ऑप्शन जसं सरांनी सांगितलं हा 120 रुपयाचा ऑप्शन होता आणि त्याच्यातही एसएल होता. समजा हा 120 इंटू 20 तो क्वांटिटी साईज आहे. टोटल ऑप्शनची प्राइस किती होते? 2400 रुपये. तर त्या 2400 रुपयाच्या बदल्यात उद्या मार्केटमध्ये काही घडलं, रात्रीतून काही न्यूज आली आणि बँक निफ्टी खूप पडून जाते, तर तुमचे जाऊन जाऊन फक्त ते 2400 रुपये जाऊ शकतील, त्याच्यापेक्षा जास्त पैसे जात नाही. तर आपल्याकडे एक पर्याय हा असतो मार्केटमध्ये ट्रेड करताना की तुम्हाला जर वाटतं की बँक निफ्टी वर जाणार आहे तर तुम्ही बँक निफ्टीचा फ्युचर विकत घेऊ शकता. फ्युचर जर विकत घेतला आणि समजा रात्रीतून न्यूज आली आणि बँक निफ्टी दुसऱ्या दिवशी 500 पॉईंट खाली पडली तर तुमचं 500 रुपयांनी नुकसान होऊ शकतं. त्याच केसमध्ये जेव्हा तुम्ही हा ऑप्शन घेतला असेल तुमचे 2400 रुपयापेक्षा जास्त रुपये जाणार नाहीयेत काहीही केसमध्ये. तर लॉस एकदम लिमिटेड आहे. जर तुम्ही बाईंग करताय तर सेलिंग करत असू तर आपण त्या केसमध्ये जाऊया की त्याच्यात लॉस थोडा वाढतो, अनलिमिटेड असतो, पण त्याच्यातही काही स्ट्रॅटेजीज असतात. ऑप्शन हा टूल एक स्ट्रॅटेजी म्हणून बघितला जातो. तर ऑप्शन मध्ये बाईंग करताना तुमची रिस्क लिमिटेड, प्रॉफिट अनलिमिटेड असतो. म्हणजे उद्या बँक निफ्टी काही होईल, उद्या समजा अजून बँक निफ्टीत 1000 पॉईंटची रॅली आली तर हा जो कॉल आहे जो आज त्याची किंमत 400 रुपये आहे, उद्या समजा 22,000 वर बँक निफ्टी पोहोचली तर याची किंमत 1000 रुपये पण होऊ शकते. का? कारण की तो 1000 रुपये वरती चालला जाईल. या सगळ्या केसेसमध्ये ऑप्शन्स नक्की काय, ऑप्शन्स मध्ये तुम्हाला कसं ट्रेड करता येईल ते आपण थोडं थोडं करून बघूया. तर मी जसं तुम्हाला सांगितलं कॉल ऑप्शन म्हणजे काय, राईट टू बाय. तुम्हाला आता एखादी वस्तू विकत घ्यायची, ते प्रॉपर्टीचं जसं उदाहरण दिलं तर प्रॉपर्टीचं उदाहरण हे याकरता दिलं की समजा आता तुम्हाला ती प्रॉपर्टी विकत घ्यायची होती, तर विकत घेताना तुम्ही जो प्रीमियम भरला तर तुम्ही कॉल बाय केला, म्हणजे तुम्ही ती वस्तू विकत घ्यायचं एक कॉन्ट्रॅक्ट बनवलं एका बरोबर, त्याला म्हणतात कॉल ऑप्शन.
आणि समजा तुम्ही ते बी आहात आणि तो बी ने ठरवलं की मला ही प्रॉपर्टी विकायची आहे आणि विकताना तुम्ही समोरच्याला काही स्पेसिफिक पैसे देऊन टाकले आणि सांगितले की मी उद्या तुला ह्या प्राइसला विकणार आहे, सेल करणार आहे, तर त्याला पुट ऑप्शन म्हणतात. तर कॉल आणि पुट ऑप्शनची गरज काय? तर आपली मार्केटमध्ये दोन व्ह्यूज आहेत. एक व्ह्यू आहे की मार्केट वर जाईल, एक व्ह्यू आहे की मार्केट खाली जाईल. तर या दोन व्ह्यूज मधनं जर तुम्हाला वाटतं मार्केट वर जाणार आहे तर तुम्ही कॉल विकत घेऊ शकतात. तुम्हाला वाटतं मार्केट खाली पडू शकतं तर तुम्ही पुट विकत घेऊ शकता. बट ऑप्शनला मोस्टली लोक इन्शुरन्स म्हणून पण कन्सिडर करतात. इन्शुरन्स म्हणून का? तर ज्या लोकांकडे पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स आहे, म्हणजे जो लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, ज्याच्यामध्ये त्याच्याकडे HDFC, रिलायन्स खूप प्रमाणात अवेलेबल आहे, पण त्यांना हे स्टॉक्स विकायचे नाही, कारण की मार्केटमध्ये चढ उतार चालू असतात. त्यांना तरी पण ते जेव्हा खाली पडतील तेव्हा त्यांची पोझिशन त्यांना हेज करायची आहे, तर त्यावेळेसही ते ऑप्शनला इन्शुरन्स म्हणून काढू शकतात. म्हणजे जसं एखाद्याने निफ्टी बाय केली आणि त्याला वाटतं निफ्टीवर जाणार आहे, पण अचानक त्याला वाटतं रात्रीतून जर निफ्टी पडली, काही न्यूज आली, समजा कोरोना होतं, 12,000ला निफ्टी ज्यांनी बाय केली होती, त्याला वाटतं 12,000च्या वर 13,000 पर्यंत जाणार आहे, पण अचानक निफ्टी पडायला लागते. तर त्यावेळेस समजा एखाद्याने पुट विकत घेऊन ठेवला असता, तर पुट विकत घ्यायला त्याला थोडे पैसे द्यायला लागले असते. जसं आपण कारचा इन्शुरन्स काढतो, तर आपण थोडेसे पैसे देतो आणि इन्शुरन्स काढतो. म्हणजे आपलं इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तो आपलं नुकसान असतं, पण उद्या जर काही घडलं जे नाही घडायला हवं, जर तसं काही घडलं तर त्या बदल्यात पैसे इन्शुरन्स कंपनी देईल. तर आपण ज्याच्याकडनं ऑप्शन विकत घेतलाय, ज्याने ऑप्शन विकलाय, तो आपल्याला पैसे देईल. मग त्या केसमध्ये ऑप्शन बायरला बेनिफिट होतो जर त्याचा जो असा व्ह्यू होता तसं जर घडलं तर. त्या केसमध्ये जर कार इन्शुरन्स मध्ये ऍक्सिडेंट झाला तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला पैसे देते. तर ऑप्शन्स घेताना या दोन्ही तिन्ही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे की आपण ऑप्शन का विकत घेतोय, आपलं लॉजिक काय त्याच्या मागे, म्हणजे आपल्याला प्रॉफिट कमवायचं म्हणून आपण ऑप्शन विकत घेतोय, आपला पोर्टफोलिओ हेज करायचा म्हणून आपण ऑप्शन विकत घेतोय, आपल्याला किती रिस्क असाइन करायची त्या एका स्ट्राईक प्राइसला, त्या एखाद्या स्क्रिप्टला, इंडेक्सला, तर ते आपण ऑप्शन्स मधनं ठरवू शकतो. आणि ऑप्शन्स हे इतकं ब्युटिफुल टूल आहे, पण त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कन्सिडर करायला गेल्या पाहिजे, आणि त्यामुळे आपल्याला कळतं की ऑप्शन्स एकदम डिटेल्ड आहे. ऑप्शन्स अजून लोक का करतात, म्हणजे बाईंग ऑफ ऑप्शन, सरांनी बँक निफ्टीचं उदाहरण दिलं, तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ऑप्शन्स बाईंग ही लुक्रेटिव्ह का आहे, किंवा लोक डेरिव्हेटिव्ह मध्ये मी सांगेन की 80% जेव्हा ट्रेडिंग होतं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे फ्युचर्स आणि ऑप्शन, फ्युचर्स पेक्षाही जास्त, म्हणजे 100% जर डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग होत असेल तर 80% ट्रेडिंग हे ऑप्शन थ्रू होतं मार्केटमध्ये. रोज आपण बघतो की निफ्टीचा कॉल, बँक निफ्टीचा कॉल 5 रुपयाचा 100 झाला, 500 झाला, असंही घडतं. म्हणजे इतके कमीचे ऑप्शन्सही एवढे महाग होतात, इन्व्हेस्टमेंट कमी, रिटर्न्स खूप हेवी आहेत. तर एक एक्झाम्पल आपण बघूया की समजा आपण SBI वरती बुलिश आहोत आणि आपल्याला वाटतं SBI बँक वरती जाणार आहे. आपण असं एक्झाम्पल म्हणून घेतो की समजा SBI 180 ला होती आणि मला नॉर्मली जर SBI विकत घ्यायची असेल 3000 क्वांटिटी, कारण की ऑप्शन्स मध्ये 3000 क्वांटिटीचा लॉट येतो, म्हणून मी बाय करताना 3000 क्वांटिटीचं उदाहरण घेतलं, तर मला इन्व्हेस्टमेंटला पैसे किती लागतील, 5,40,000 रुपये लागतील 3000 क्वांटिटी विकत घ्यायला. आणि SBI जर 2-3 दिवसात 200 वर पोहोचला तर मला प्रॉफिट किती होईल, कॅशमध्ये 60,000 रुपये, जो या 5,40,000 रुपयावर झालाय. तर मला साधारण 12 to 13% पर्यंत प्रॉफिट होतो अशा केसमध्ये. बट जेव्हा आपल्याकडे एक ऑप्शन असा टूल अवेलेबल आहे ज्याच्यात मी रिस्क कमी, कारण की आता याच्यात जेव्हा मी 3000 SBI बाय करतो आणि उद्या काहीतरी खराब न्यूज आली, SBI खाली पडतो, तर मला लॉसही जास्त व्हायची शक्यता आहे, मग मला SBI होल्ड करायला लागतो. 20 रुपये खाली पडलं तर 60,000 नुकसानही होऊ शकतं. तर तसंच आपण ऑप्शनचा जर विचार केला तर ऑप्शन मध्ये आपल्याकडे एक 180 प्राइसचा कॉल अवेलेबल आहे, तो 5 रुपयाला भेटतोय. आपण एक एक्झाम्पल म्हणून प्राइस घेते, तर आता 5 रुपयाचा कॉल आणि 3000 त्याची लॉट साईज, तर आपली इन्व्हेस्टमेंट होते 15,000 रुपयापर्यंत. तर 15,000 आपल्याला हा कॉल बाय करायला भेटतो, आपण तो ऑप्शन बाय करतो आणि SBI 200 होतो. तर आता SBI 180चा 200 झाला, म्हणजे आपल्याकडे 180 ला SBI विकत घ्यायचा राईट डेव्हलप झाला होता, का आपण ते 5 रुपये दिले होते म्हणून, आणि SBI 200 होतो, म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती होतोय, 20 रुपये. पण या 20 रुपयाच्या प्रॉफिट समोर आपण 5 रुपये दिले पण आहेत, तर आपल्याला नेट प्रॉफिट हा 15 रुपये होतोय, बरोबर. कारण की SBI 20 रुपये जरी वाढला तरी 5 रुपये माझा प्रीमियम हा खर्च आहे, तर तेवढा मला होईल. तो तिकडे नव्हता प्रीमियम माझा हा खर्च, तर मला प्रॉफिट या केसमध्ये होतो 45,000. आता तुम्ही बघा तर इथे 3 पट प्रॉफिट होते, मी कॅपिटल डिप्लॉय केले फक्त 15,000. या केसमध्ये माझी रिस्कही किती असते, फक्त मॅक्झिमम 15,000. उद्या SBI 150 होऊन जाऊ, 100 होऊन जाऊ, मला 15,000 पेक्षा जास्त नुकसान होणार नाही आहे. ऑप्शन हे टूल म्हणून ब्युटिफुल आहे वापराय करतात का, कारण की तुम्हाला रिस्क पहिले माहिती असते. तर तुम्ही जी काही स्ट्रॅटेजी, भले ती बाईंगची असो, ऑप्शन सेलिंगची असो,
ऑप्शन सेलिंग बद्दल एक मिसकन्सेप्शन आहे मार्केटमध्ये की ऑप्शन सेलिंग खूप लार्जली एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे त्याला खूप प्रीमियम लागतो, आपल्याला मार्जिन लागतं आणि अनलिमिटेड लॉस आहे. पण अनलिमिटेड लॉस केव्हा? जेव्हा तुम्ही फक्त ऑप्शन नेकेड सेलिंग करतात, म्हणजे नुसतं ऑप्शन सेल करतात. पण आपण नुसतं ऑप्शन सेल नाही करणार. आपण ऑप्शन्समध्ये स्ट्रॅटेजीज बनवू शकतो. एक ऑप्शन जेव्हा आपण सेल करतो तर आपण दुसरं ऑप्शन बाय पण करू शकतो त्याच्या जोडीला. जर आपण बाय करतो तर आपण तेव्हा रिस्क परत लिमिट करून घेतो आणि मग त्या स्ट्रॅटेजीज असतात, त्या बारीकी आहेत ज्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला ट्रेड करायला हेल्प करतात आणि आपल्याला कळतं की ऑप्शंस मध्ये अपन का ट्रेड केलं पाहिजे. येस श्वेता मैम, हिंदी में भी बात करता हूँ, चलेगा. सगळ्यांना मराठी किंवा हिंदी कम्फर्टेबल असेल, कोणाला काही लँग्वेज इश्यू असेल तर मला सांगू शकतो तसं. तर जैसे अपन ऑप्शंस में आता है बघितलं, ऑप्शंस में अपन ने अभी जो देखा है, तो ऑप्शंस में ये सारी चीजें हैं, बहुत इंपॉर्टेंट है कि अपने को क्या करना है, ऑप्शंस कब बाय करने हैं, स्ट्रेटेजिकली कैसे इन्वेस्ट करना है. क्यों? क्योंकि रिस्क लिमिटेड है और रिवॉर्ड कैपिटल पे अच्छा है, प्रोपोर्शंस अच्छे हैं, पर ऑप्शंस समझने में भी मुश्किल जा रहे हैं. बहुत सारे लोग ऑप्शंस बाय तो कर रहे हैं बट ऑप्शंस क्यों नहीं चल पा रहे. उनको लगता है मैंने ऑप्शन तो सही बाय किया था. बहुत बार हर एक लोगों का रीडिंग ये होता है कि उन्होंने कॉल तो बाय किया होता है, मार्केट भी ऊपर जाता है बट उनका कॉल तभी नहीं भागता है. तो ऐसा क्यों होता है बहुत बार. तो ये क्वेश्चंस के सारे आंसर्स है ना, एक एग्जांपल से ले सकता हूँ कि आप ऐसा समझो, जब एक मूवी रिलीज होता है या हिट होता है तो वो सिर्फ मूवी हिट इसीलिए नहीं होता कि उसका एक एक्टर अच्छा है, उसकी बाकी की भी टीम होती है उसके साथ, जो डायरेक्टर है, प्रोड्यूसर्स है और सेट है, बाकी के जो भी मेंबर्स है जो उसके लिए लगे थे पीछे काम करने के लिए, तब तो वो मूवी हिट होती है. तो वैसे ही जब एक ऑप्शन को हिट होना है तो वो अकेले उसका एक एक्टर उसको नहीं भगा सकता, तो बाकी की भी चीजें उसके साथ होनी चाहिए जरूरी. तो व्हाट इज इम्पोर्टेंट फॉर ऑप्शन ट्रेडिंग, ये समझना बहुत जरूरी है. तो व्यू ऑन द अंडरलाइन, पहली चीज, सबसे फॉरमोस्ट इंपॉर्टेंट थिंग ऑप्शंस में आपको ये बहुत क्लियरली पता होना चाहिए कि आपका अंडरलाइन पे व्यू क्या है, तब आप ऑप्शंस में पैसे कमाओगे. पहली चीज आपको ये समझ के लेना है कि मार्केट के 3 डायरेक्शन है, अप ट्रेंड, डाउन ट्रेंड या साइडवेज. तो जो भी स्टॉक, स्क्रिप्ट, निफ्टी, बैंक निफ्टी, इंडेक्स जो भी आप चूज कर रहे हो, उसके ऊपर का आपका व्यू एग्जैक्टली राइट होना चाहिए. आपका प्रोपोर्शन तो भी राइट होना चाहिए कि लॉस हुआ तो मेरा वो लिमिटेड लॉस होने वाला है तो भी, पर प्रॉफिट हुआ तो ज्यादा होगा. तो फर्स्ट और फॉरमोस्ट थिंग, मुझे व्यू डिफाइन करना है मेरा कि ओवरऑल व्यू क्या है मेरे वो स्क्रिप्ट के ऊपर. फिर मुझे मेरे मार्केट का व्यू डिफाइन करना है कि समझो मैंने एसबीआई तो सोच लिया कि एसबीआई ऊपर जाने वाला है, तो क्या बैंक निफ्टी भी ऊपर जाने वाला है. तो ऐसा तो नहीं है कि मैं कॉन्ट्रा ट्रेंड ले रहा हूँ, मार्केट ऊपर की साइड है और एसबीआई में बाय ले रहा हूँ, मार्केट नीचे है. तो पहले ये डिफाइन करना है अपने को कि मार्केट का ट्रेंड क्या है, अंडरलाइन का ट्रेंड क्या है, व्यू क्या है अपना, ये दोनों के ऊपर. और इन सब के अलावा जो बहुत लार्जली यूज टर्म है ऑप्शंस में कि ऑप्शन ग्रीक्स. ग्रीक्स मतलब क्या कि जो ऑप्शंस का प्राइसिंग मॉड्यूल है, अपन सोचते हैं कि डिमांड एंड सप्लाई सिर्फ ऑप्शन का प्राइस डिफाइन करते हैं क्या, तो नहीं. आज अपन एक इंश्योरेंस कंपनी के पास जब इंश्योरेंस निकालते हैं, अपन जो बोल रहे हैं कि ये प्रीमियम था, तो ये इंश्योरेंस क्या है. तो ये इंश्योरेंस ये है कि वो कंपनी डिफाइन करती है मैथमेटिकल कैलकुलेशंस करके, क्योंकि समझो वो कंपनी जो इंश्योरेंस बेच रही है, वो क्यों बेच रही है, उनको थोड़ी ना नुकसान करना है, वो भी तो प्रॉफिट डिक्लेयर करते हैं एट ए ईयर एंड. बट उनके पास एक लॉजिक होता है कि जब वो 100, 200, 1000, करोड़ों लोगों को जब इंश्योरेंस बेचेंगे, उसमें से कुछ परसेंटेज लोगों को लॉस होगा, उतना वो पे करेंगे तो भी उनको प्रॉफिट होगा अगर उन्होंने ये प्रीमियम चार्ज किया तो वो प्रीमियम चार्जिंग का मेथोडोलॉजीज क्या है, उसके फैक्टर्स क्या है, तो उसको बोलते हैं डेल्टा, थीटा, पेगा, गामा. तो ये सारे फैक्टर्स होते हैं जो कि जो ऑप्शन का प्राइस डिफाइन करते हैं. मैंने जो अभी आपको सबको बताया कि ऑप्शन क्यों नहीं भाग पाता है. बहुत लोग बोलते हैं कि मैंने निफ्टी का कॉल तो लिया था, निफ्टी ऊपर भी जा रहा था बट मेरा कॉल नहीं भाग रहा था. तो मैं बोलूंगा वहां पे दो चीजें हो सकती है कि जो आपके अगेंस्ट जारी हो. वहां पे वो हो सकती है, एक तो थीटा या तो वेगा. थीटा मतलब क्या कि ऑप्शन का ये जो प्रीमियम है, जो अपन एग्जांपल ले रहे थे कि 1 लाख रुपए मैंने वो लैंडलॉर्ड को दिया कि अगर कल को हाईवे चला जाए तो मुझे 1 लाख रुपए तू वापस मत देना, लैंड बेच देना 5 लाख रुपए में. पर समझो अगर वो वहां से हाईवे तो नहीं जा रहा है पर टाइम कम हो रहा है, अभी 1 लाख रुपए मैंने उसको 6 महीने के लिए दिए थे, तो रफली अपन ऐसे प्रिज्यूम करके चलते कि महीने का कुछ बन रहा है. तो जितने समझो 3 महीने निकल गए बट वहां से हाईवे नहीं गया, अगर मैं उसके 5 जाता हूँ, उसको बोलता हूँ पैसे वापस दे, तो बोलेगा 3 महीने तो निकल गए ना, तो 50,000 छोड़ दे, 50,000 लेके था. क्यों कम किए, तो टाइम वैल्यू कम किया उसने. तो ऑप्शंस में एक टाइम वैल्यू कि अगर मार्केट कुछ भी नहीं हो तो भी मेरा टाइम वैल्यू घटने वाला है, मार्केट बढ़ा भी तो भी मेरा टाइम वैल्यू तो घटने ही वाला है.
तो ऑप्शन में इंपॉर्टेंट अपनी को ये है कि अपना टाइम वैल्यू क्या है, तो वो थीटा, टी फॉर टाइम वैल्यू अपन ऐसे डिफाइन कर सकते हैं। तो थीटा अपने को मार्केट में देखना है, थीटा कैसे ऑब्जर्व करना है, थीटा को और डिटेल में अपन एक डिटेल वेबिनार लेने वाले हैं इसके ऊपर, तो वहां पे मैं सबको बताऊंगा ही। बट ये सारी चीजें हैं, अगर आप ऑप्शंस में ट्रेड करते हो तो मैं आपको जरूर बताऊंगा। सिर्फ बाइंग भी करते हो ऑप्शंस की, और बहुत लोग बोलते हैं कि ऑप्शन ग्रीक सिर्फ सेलर नहीं दिखना चाहिए, तो मेरा कहना नहीं, ऐसा नहीं है। जो बायर है उन्होंने भी देखना चाहिए कि आपका डेल्टा क्या है। बहुत सारे लोगों को ऐसा लगता है कि मैंने कॉल लिया है 100 रुपए में, वो 200 रुपए में बेचूंगा। तो मैं उनको पूछता हूँ कि निफ्टी कितना हिलने वाला है, तो उसको उसको लगता है 100 रुपया निफ्टी हिलने वाला है। अरे 100 रुपया अगर निफ्टी हिलेगा तो ऑप्शन 100 रुपये थोड़ी ना हिलेगा, ऑप्शन उससे कम हिलने वाला है। अगर ऑप्शन उतना ही हिलता था जितना निफ्टी हिलने वाला है, तो फ्यूचर्स में लोग ट्रेड क्यों करते थे, सभी ऑप्शंस में ट्रेड करते थे ना। तो वो डेल्टा होता है जो मार्केट का डायरेक्शन बताता है। पर डेल्टा आपका जो प्रीमियम में चेंज आने वाला है प्राइस बढ़ने की वजह से, वो बताता है। तो समझो 100 रुपये निफ्टी बढ़ी और मैंने अगर बताया कि डेल्टा 50% है, तो आपका ऑप्शन 50 रुपए से बढ़ेगा, 100 रुपए का 50%। तो डेल्टा आपको पता होना चाहिए कि आपके ऑप्शन का कितना है। तो इससे आप आपके ऑप्शन का टारगेट निकाल सकते हो कि अगर निफ्टी 100 रुपये बढ़ने वाला है तो मेरा कॉल 50 रुपए से बढ़ेगा और मेरा टारगेट ये है। समझो मैंने 100 में लिया तो मेरा टारगेट 150 है। थीटा अगर अपन और ऐड कर दे उसमें तो शायद 145 अपना टारगेट हो जाए, 5 रुपए थीटा भी हो सकता है। तो अपने को डेल्टा क्या है, थीटा क्या है, वेगा क्या है, तो वेगा मतलब वोलेटिलिटी। बहुत लोग आजकल मार्केट में बात कर रहे हैं कि ऑप्शंस में वोलेटिलिटी बहुत है, वो ऑप्शंस वोलेटाइल हो गए हैं। क्यों? क्योंकि ये पैंडेमिक आने की वजह से ऑप्शंस एक्सपेंसिव हो गए थे। तो क्या अभी वोलेटिलिटी उतनी ही है या कम हो गई? कल को समझो वोलेटिलिटी अगर गिर जाती है तो क्या मेरे ऑप्शंस उतने ही रहेंगे या कम होंगे? तो ये सारे आंसर्स ये ग्रीक्स देते हैं। तो आप लोग अपनी बाइंग पोजीशन हो या सेलिंग पोजीशन हो ऑप्शंस की, यहाँ से डिफाइन कर सकते हो कि एग्जैक्टली आपके ऑप्शंस के साथ कल क्या होने वाला है। मैं इसको बहुत अच्छी तरीके से बोलता हूँ, एक एनालाइज टूल है। जब मैं डिटेल वेबिनार लेता हूँ तो सबको बताता हूँ कि व्हाट इफ एनालिसिस। कोई नहीं करता कि अगर आप ओवरनाइट पोजीशंस कैरी कर रहे हो, मैंने आपको बोला कि फ्यूचर्स का ओवरनाइट पोजीशन कैरी करना बहुत डिफिकल्ट है, पर वही अगर आप ऑप्शंस का कैरी कर रहे हो तो आप हेज हो, और आप कल वो सुकून से रात को सो सकते हो और सोच के कि कल अरे कुछ भी नहीं हुआ तो मुझे इतने पैसे मिलने ही वाले, या ज्यादा से ज्यादा मेरा लॉस इतना ही हो सकता है। क्यों? क्योंकि आपको आपका डेल्टा, थीटा, गामा, वेगा सब पता है। तो वो आपको डिफाइन करके हेल्प करते हैं कि ऑप्शंस किस तरह की से बिहेव करेंगे कल अगर मार्केट खुलता है तो। ऑप्शन ट्रेडिंग थोड़ा मैथमेटिकल है और टेक्निकल एनालिसिस की बहुत ज़रूरी नहीं होती है ऑप्शन ट्रेडिंग में। बट हाँ, जो मैंने फर्स्ट चीज़ बोली है, तो मे बी आप फंडामेंटली या टेक्निकली थोड़े साउंड होने चाहिए जब आपको व्यू डिफाइन करना है मार्केट के ऊपर। आपका व्यू क्या है? क्योंकि उसी से ऊपर तो अपन डिफाइन कर पाएंगे कि आपको कॉल लेना है या पुट लेना है या बेचना है, दोनों में से। तो पहली चीज़ व्यू ऑन अंडरलाइन बहुत इंपॉर्टेंट है। आप आपका एनालाइज टेक्निक उसमें अप्लाई करके सोच सकते हो। फिर उसके बाद तो अपन ऑप्शंस को डिटेल में डिफाइन कर सकते हैं कि किसका डेल्टा क्या होना चाहिए या कौन से डेल्टा का कॉल या पुट में बाय करने वाला हूँ। सो दैट ये हेल्प हो जाएगा अपने को कि डिफाइन करने की मैं ये एक स्ट्राइक प्राइस हूँ। ऑप्शंस में बहुत सारी स्ट्राइक प्राइस होती है, आप निफ्टी में देखोगे तो हर एक 50 रुपए पे स्ट्राइक प्राइस है। तो स्ट्राइक प्राइस क्या होती है? जो वो लैंड का वैल्यू था ना कि 5 लाख रुपए में एग्रीमेंट करना है, तो आपका कौन से इसमें एग्रीमेंट करना था वो इम्पोर्टेंट है। तो ऑप्शंस में ये बहुत इंपॉर्टेंट है कि आप ये चेक कीजिए हर बार कि कौन से स्ट्राइक प्राइस पे करना है, आपका डेल्टा क्या है। ग्रीक्स देखिए, तो ग्रीक देखने के बाद आपको समझेगा कि शायद मेरा ऑप्शन कितना मूव करे या कितना नहीं करे। अभी जो सर बता रहे थे कि 420 अगर ऑप्शन का वैल्यू होता है तो ये क्यों हुआ है? ही व्हॅल्यू कशी वाढते हे सगळं कितना आपल्याला लक्षात येतं की अरे हा त्याचा डेल्टा असा होता, त्याचा थीटा एवढा कमी होता आणि अंडरलाईन प्राइस एवढी वाढली होती, म्हणजे बँक निफ्टी एवढी मुवमेंट झाल्यामुळे त्याच्यात एवढी मुवमेंट आली होती। तर हे सगळं इम्पॉर्टंट आहे ऑप्शन्सच्या अँगलने। मी एक स्लाइड शेअर करतो, फक्त सगळ्यांना सांगतो की आपण जे ऑप्शन्सचा एक कोर्स घेणार आहोत त्याचं कॉन्टेंट काय असेल, म्हणजे आपण नक्की काय काय डिटेल्समध्ये बघणार आहोत। तो ऑप्शनचे बेसिक्स म्हणजे कॉल काय, पुट काय, कधी हे ट्रेड करतात, जसं आता आपण थिअरी बघितली तशी त्याची एक थिअरी। मनीनेस ऑफ द ऑप्शन्स म्हणजे ऑप्शन्सला इन द मनी, आउट ऑफ द मनी, ॲट द मनी हे जे डिफाइन केलं जातं हे कसं डिफाइन करतात, का त्याला असं म्हणतात कि कब ऑप्शंस इन द मनी है, आउट ऑफ द मनी है, एट द मनी है। फिर डिटेल में ग्रीक्स की ग्रीक्स का क्या काम होता है, ग्रीक्स कौन से रेंज में होता है और कौन सा रेंज सूटेबल होता है एट द मनी के लिए, आउट ऑफ द मनी के लिए। तो डेल्टा, थीटा, गामा एंड वेगा, हाउ टू यूज दिस फॉर आवर फेवर फॉर वर्किंग द ऑप्शंस इन आर एनालिसिस। आणि ऑप्शन चेन एनालिसिस की ऑप्शन चेन जेव्हा
आपण बघतो की निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, तो टू डिफाईन अ ब्रॉडर रेंज ऑफ द मार्केट. म्हणजे खूप लोक मनी कंट्रोलवर तुम्ही आर्टिकल वाचत असाल किंवा कुठेही, तर तुम्ही लोक जे अनालिस्ट असतात हे तुम्हाला सांगू शकतात की व्हॉट इज दी रेंज ऑफ द मार्केट. आणि ही रेंज कशी सांगितली जाते, ती ऑप्शन्स डेटावरनं मार्केटची रेंज डिफाईन होते की तुम्ही 9,000 to 10,000 मे ची रेंज आहे. उद्याची एक्सपायरी मे कम इन बिटवीन 9,500 to 9,600. सो दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. आणि ऑप्शन स्ट्रॅटेजी, सो मार्केटच्या ज्या 3 मोड आहेत, बुलिश, बेरिश आणि साइडवेज, तर कोणता मोड चालू आहे अँड हाऊ टू डील विथ दॅट. म्हणजे बुलिश असेल तर कोणत्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय केल्या पाहिजे टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. बेरिश असेल मार्केट तर कोणत्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय केल्या पाहिजे. तर वी विल गो विथ व्हेरियस स्ट्रॅटेजीज इन टू दॅट. अँड साइडवेज मार्केट असेल तर कोणत्या स्ट्रॅटेजीज. सो फॉर एव्हरी मार्केट पॅटर्न वी विल हॅव सम स्ट्रॅटेजीज डिफाईन की हे असं मार्केट असेल तर माझी स्ट्रॅटेजी ही आहे. तर आपल्याला तो, मी म्हटलं, व्ह्यू ऑन द अंडरलाईन आपल्याला पहिला आणायचा आहे, डेव्हलप करायचा, आणि मग या स्ट्रॅटेजीज आपण डिप्लॉय करू शकतो त्याच्यामध्ये. ऑप्शन्स रिलेटेड काही पण क्वेरीज असेल तर तुम्ही मला चॅट मध्ये विचारू शकता. किरण सर, तुम्हाला काही सांगायचं असेल ऑप्शन्स बद्दल तर. आपण एक Q&A सेशन घेऊ शकतो. हॅलो. हॅलो. येस. करण सर, काही प्रश्न आहेत मुलांचे, तुम्हाला मी वाचून सांगतो, तुम्ही जरा बघा. सगळ्यात पहिले विचारलंय की ऑप्शन चेन अनालिसिस कसं करायचं. तर ऑप्शन चेन अनालिसिस मध्ये मी जसं आता सांगितलं की कॉल्स आणि पुट्स याचं रोज OI, ओपन इंटरेस्ट असतो. तो ओपन इंटरेस्ट आपल्याला पहिले समजलं पाहिजे. आणि हे ओपन इंटरेस्ट मध्ये बायर्स आणि सेलर्स दोघं असतात. तर अकॉर्डिंगली आपण इन डिटेल अनालाइज करू शकतो की नक्की काय घडतंय मार्केटमध्ये. म्हणजे ऑप्शन चेनवरनं एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटचे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दुसरा प्रश्न असा आहे करण सर की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन द मनी अँड ऍट द मनी. इन द मनी ऑप्शन्स म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये व्हॅल्यू डिफाईन्ड असते, म्हणजे एक व्हॅल्यू असते, त्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणतात. तर जेव्हा इन द मनी ऑप्शन्स मध्ये, म्हणजे आता तुम्ही म्हणाल की SBI जर 180 आहे आणि जर तुम्हाला कॉल घ्यायचा आहे तर तुम्ही 160 जर घेता तर त्याच्यात 20 रुपये ऑलरेडी प्रॉफिट आहे. म्हणजे तुम्ही अशी प्राइसला बाय करायचं म्हणताय जी ऑलरेडी खाली आहे करंट मार्केट प्राइसच्या, आणि अशा प्राइसला सेल करायचं म्हणतात जी करंट मार्केट प्राइसच्या ऑलरेडी वरती आहे. त्यांना इन द मनी ऑप्शन्स म्हणतात. तर पुट मध्ये वरची व्हॅल्यू आणि कॉल म्हणजे खालची व्हॅल्यू असं असते. आणि ऍट द मनी म्हणजे सेम व्हॅल्यू, 180 ला 180 चा कॉल घेणे. दुसरं यांनी विचारलंय एकाने की एक 20,000 100चा पुट बाय केला किंवा 20,100चा कॉल सेल केला तर सेम आहे का. 20,000 100चं पुट बाय करणे आणि कॉल सेल दोघं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मी तेच म्हणलं, ऑप्शनची ब्युटी ही आहे की जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन बाय करता तर तेव्हा तुमचं लॉजिक वेगळं असतं. बाय करताना तुम्हाला वाटतं मार्केट एक्झॅक्टली त्या डायरेक्शन मध्ये एकदम फास्ट मूव्ह होईल आणि लवकर मूव्ह होईल. नाही मूव्ह झालं तर थिटा तुमचं ऑप्शनची व्हॅल्यू खाऊन जाईल. सेल करणं म्हणजे मार्केट नाही पण हल्लं तरी तुम्हाला व्हॅल्यू भेटत असते. तर सेल करण्यात तुम्हाला थिटा भेटतो आणि बाय करता तेव्हा तुमचा थिटा जातो. तर यात वेगळ्या गोष्टी आहेत दोन. तर म्हणून ऑप्शन रायटर्स कधी पण रायटिंग प्रेफर करतात, कारण की मार्केट नाही पण हल्लं तरी त्यांचा फायदा होतो त्या केसमध्ये. दुसरं आहे ना, एक प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर मीच देतो पाहिजे तर. सध्या मार्जिन हाय आहेत का. ऍक्च्युली म्हणजे आम्ही स्वतः याचा ब्रोकर म्हणून तुम्हाला सांगतो, सध्या एक्सचेंजचा जो नियम झालेल्या प्रमाणे एक्सचेंजनीच मार्जिन हाय करून टाकलेलं आहे. कारण की व्हॉलॅटिलिटी खूप मार्केटमध्ये आहे. व्हॉलॅटिलिटी त्या थोडीफार कमी झाली, पण मागच्या महिन्यात व्हॉलॅटिलिटी खूप होती, त्यामुळे मार्जिन खूप जास्त हाय झालेलं आहे ऑब्व्हियसली. अजून एक प्रश्न येतो, लाईव्ह मार्केट ट्रेडिंग पॉसिबल आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन्स मध्ये जनरली स्ट्रॅटेजीज आपण ऑफ द मार्केटच बनवतो. लाईव्ह मार्केटमध्ये तसं काही गरज नाहीये बनवायची. जर आपण जर सेशन घेऊ शकत असू तर एखादा आपण घेऊ शकतो एंडचा सेशन. त्यांनी विचारलंय तुम्ही काय लँडचं एक्झाम्पल दिलं होतं का. एक्झाम्पल परत लँडचं एक्झाम्पल परत सांगा मला. तर मी एक्झाम्पल जे दिलं होतं की लँड मध्ये काय होतं की जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शन्स मध्ये जेव्हा तुम्हाला वाटतं की एक ए आहे आणि बी आहे, ए ला वाटतं की एक लँड त्याला विकत घ्यायची आहे आणि बी ची लँड आहे ती, आणि तिथून एक हायवे जाणार आहे, पण आज विकत घ्यायचं म्हटलं तर 5 लाख रुपये पूर्ण द्यायला लागणार त्याला. म्हणून एक आयडिया डिफाईन करतो आणि त्याला बीला एक ऑफर देतो की तुला 1 लाख रुपये देतो 5 लाख रुपयाच्या बदल्यात, आणि अशा केसमध्ये तू मला ती लँड 6 महिन्यानंतर विक. का, कारण की याला वाटतं तोपर्यंत हायवे जाईल, सगळ्या गव्हर्नमेंट फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होतील आणि मला समोर एक सॅलरी भेटून जाईल 10 लाख रुपयाला.
तर मी समोरच्या समोर सेल करून टाकेल. आणि नाही लँड म्हणजे हायवे जर तिथनं नाही गेला तर मी नाही विकत घेणार. तर अशा केसमध्ये माझा 1 लाख होऊ शकतो लॉस. पण जर मी विकत घेतली तर मे बी माझा लॉस जास्त होऊ शकतो. माझे अडकतील कॅपिटल 5 लाख. आता माझं कॅपिटल फक्त 1 लाख अडकतंय आणि तेव्हा मे बी जर प्राइजेस पडल्या 3 लाख झाली तर मे बी 2 लाख लॉस होणार आहे. तर त्यापेक्षा आज लॉसही कमी आहे आणि प्रोबॅबिलिटी गेम प्रमाणे मी अशा केसमध्ये मी तर सांगतो, एखादा हुशार माणूस असेल तर तो 2 ठिकाणी 2 लँड विकत घेईल 1-1 लाखात. तर हा फरक पडतो आणि ऑप्शन्स हेच आहे की तुम्ही मे बी दोन्ही बाय करू शकता. जेव्हा तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन माहिती नसतं तर ही एक स्ट्रॅटेजी असते की बऱ्याचदा लोक कॉल आणि पुट दोन्ही बाय करतात. तर त्यांना लक्षात नाही की मार्केट कुठे जाणार आहे, पण एका साईडला जर फास्ट मूव्ह आली तर तो तुम्हाला एवढा प्रॉफिट देतो की तो कॉलचाही लॉस आणि पुटचाही लॉस भरून काढतो. दुसरा प्रश्न विचारला आहे की डेल्टा आणि थेटा कुठे बघायचा? डेल्टा आणि टीच्यासाठी काही वेबसाईट्स आहेत, मी सांगतो. तर एक कॉन्सॅप म्हणून ऍप आहे, तिथे बघता येईल. सेन्सिबल म्हणून एक ऍप आहे, तिथे तुम्हाला ऑप्शन ग्रीक्स भेटतात. सर आपलं एमओएसएल बरोबर वाटतं आहे. मोतीलाल जर कोणी वापरत असेल तर मोतीलाल आणि सेन्सिबलचं टाईप आहे. तर सेन्सिबल ऍप आहे, तुम्हाला मोतीलालच्या आतमध्ये भेटेल आणि तिथे तुम्हाला ऑप्शन ग्रीक्स अवेलेबल आहेत सगळे बघायला. आणि व्हॉट इज इम्प्लाइड व्होलॅटिलिटी? आयव्ही म्हणजे जे आपण वेगा बोलत होतो ना, व्होलॅटिलिटी, त्याला आपण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणतो. ऑप्शन्सच्या केसमध्ये ऑप्शनची जी प्राइस असते, मी सांगितलं की ऑप्शन्स महाग आहेत का नाही हे वेगा ठरवतं. आणि वेगा का जास्त असू शकतं की लोकांमध्ये भीती असते, म्हणजे इन्शुरन्स कंपनीला भीती असेल तर ती प्रीमियम हाय चार्ज करते, तसं आहे. दुसरं विचारला लास्ट प्रश्न असा आहे की आपण हे जे काही सगळं सांगतोय हे आपण प्रॅक्टिकली पण त्यांना शिकवणार आहोत का फक्त थेरॉटिकल राहणार आहेत असं विचारलं आहे. थिअरेटिक आपण प्रॅक्टिकली त्यांना आहे ना एक वेबसाईट दाखवणार आहोत जिथे आपण या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करू शकतो. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या स्ट्रॅटेजीज कशा बनवायच्या या मी तुम्हाला नुसतं दाखवेल पीपीटीवर, आणि याच्यानंतर एक वेबसाईट आहे तिथे मी तुम्हाला या बनवून दाखवेल आणि मग आपण तिकडे अनालाइज करू शकतो की उद्या मार्केट कसं घडेल, तर आपल्याला किती प्रॉफिट आणि किती लॉस होऊ शकतो. ते कॅल्क्युलेशन मेकॅनिझम पण आपण त्यांना दाखवू. बरं, 2-3 कोर्स रिलेटेड गोष्टी मी डिफाईन करतो. म्हणजे बऱ्याच लोकांनी विचारलं की कोर्स कधी चालू होणार आहे, कोर्सची फी काय आहे. तर आपला हा जो कोर्स आहे मित्रांनो, आपण 1 तारखेपासून चालू करतो. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संध्याकाळी 7 ते 8 टायमिंग असणार आहे. रोज 8 दिवस चालणार आहे. स्वतः करण सर तुम्हाला घेणार आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे पण तुम्हाला इथे उत्तर मिळणार आहेत, कारण की हा वेबिनार लाईव्ह वेबिनार असणार आहे ऑलरेडी, आणि तुम्हाला याचं रेकॉर्डिंग पण अवेलेबल होणार आहे. आणि नॉर्मली या कोर्सची फी आम्ही जेव्हा नॉर्मली आमच्या ऑफिसमध्ये आम्ही जेव्हा घेत असतो त्याची नॉर्मली फी याची 6,000 रुपये असते. पण स्पेशली तुम्हाला याच्यामध्ये आम्ही 3,000 रुपये हा कोर्स आम्ही कव्हर करणार आहोत. 8 दिवसाचा कोर्स असणार आहे. तुम्हाला स्वतः करण सर शिकवणार. म्हणजे बऱ्याच लोकांचे प्रश्न होते कोर्स रिलेटेड, तर मी तुम्ही सांगतो की हा कोर्स 8 दिवसाचा 1 तारखेपासून चालू होणार आहे. दुसरा सर यांनी प्रश्न विचारला आहे, स्ट्राईक प्राइसची प्रीमियम इटिंग का होते, म्हणजे प्रीमियम का खातात? मी इटिंग सांगितलं प्रीमियम खायला 2 गोष्टी असतात, एक थीटा असतो आणि एक वेगा असतो. म्हणजे आजकाल तर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी पडते आहे, म्हणजे मार्केटमध्ये कमी व्होलॅटाईल होते तर व्होलॅटिलिटी रोज ड्रॉप होते, तर वेगा ड्रॉप झाल्यामुळे पण प्रीमियम पडतो आणि थीटा पण असतो, तर थीटा ड्रॉप झाल्यामुळेही प्रीमियम पडतो. तर 2 गोष्टी असतात की जे बायरच्या अँगलने फेवरमध्ये नसतात. त्यांनी विचारलंय तुमचं काही टेलिग्राम चॅनल पण आहेत का? हो मित्रांनो, आमचं टेलिग्राम चॅनल पण आहेत. 2 चॅनल आहेत. तर एक स्वतः आमचं उद्योगवर्धिनी मोतीलालचं आहेच, पण दुसरं एक स्वतः करण सरांनी पण एक स्टुडंटसाठी चॅनल डेव्हलप केलेलं आहे. त्यात तुम्ही तुमचे क्वेश्चन आन्सर सेशन कंटिन्यू चालू असतात. तिथे रोज रोज स्वतःचे स्क्रीनशॉट टाकतात. कोणी ऑप्शनमध्ये ट्रेड केला, कोणी फ्युचरमध्ये ट्रेड केला, तर त्याच्यामध्ये कंटिन्यू लोक ट्रेड टाकत असतात त्यांच्या दिवसभरामध्ये. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मिनिमम किती मार्जिन लागतं? हे मार्जिन ऍक्च्युली एक्सचेंज डिफाईन करतं मित्रांनो, कारण की तुम्हाला जर तुम्ही प्रीमियम ऑप्शन जर तुम्ही बाय करणार असाल तर तुम्हाला प्रीमियम द्यावं लागणार आहे, आणि तुम्हाला जर ऑप्शन राईट करताना तुम्हाला मार्जिन द्यावं लागतं. तर हे मार्जिन डिफाईन बाय एक्सचेंज, ते आम्ही काही कोणी डिसाईड नाही करत, कारण सध्या निफ्टीला मार्जिन 92,000 रुपये आहे. हा, फ्युचरचं मार्जिन ते ऍक्शन डिफाईन एक्सचेंज करतं मार्जिन. याच्यामध्ये ऑप्शन बाईंग साठी काही इंट्राडे स्ट्रॅटेजी पण आहे का, असं विचारलं हो, एकाने. आपण ज्या स्ट्रॅटेजीज आहे बुलिश, बेरिश आणि साइडवेज, याच्यात आपण बाईंगच्या आणि सेलिंगच्या दोन्ही स्ट्रॅटेजीज घेणार आहोत. तुम्ही या स्ट्रॅटेजीज इंट्राडे पण वापरू शकतात, डिपेंड अपॉन युअर रिस्क ॲपेटाईट. तुम्हाला जर मार्जिन घेऊन तुम्ही ट्रेड करत असाल तर इंट्राडे स्क्वेअर ऑफ करा. तुम्ही पोझिशनल थांबणार असाल तर याच्यात पोझिशनली थांबू शकतात. कोणी विचारलाय प्रश्न की पुट एक्सपायरला 0 होतो का? डिपेंड असं करतं, ते आउट ऑफ द मनी जर झाले तरच 0 होतात. पुट असो किंवा कॉल असो, जर हे तुमच्या आउट ऑफ द मनी असली तरच हे 0 होतील. इन द मनी जर झाले एक्सपायर तर तुम्हाला लॉस होऊ शकतो, जर तुम्ही सेलर असाल तर. एकाने विचारलं तुम्ही पीसीआर पण घेणार आहे का? पीसीआर बेसिस इंडिव्हिज्युअल स्टॉक प्राइस वगैरे. हो, आपण पीसीआर वर जाणार आहोत. ऑप्शन चेन अनालिसिस मध्ये आपण पीसीआर बघू त्याच्यात.
ऑप्शन मध्ये लॉट साईज कमी, एक मिनिट, बँक निफ्टीचे कॉल पुट कसे घ्यायचे याची काही स्ट्रॅटेजी आहे का याच्यामध्ये ते सांगणार आहेत का आपण? ऑब्व्हियसली आपण घेणारच आहे ना. आपण बँक कॉमन निफ्टी तुम्ही कोणतं पण घेणार आहोत. स्ट्रॅटेजी शिकले ना मित्रांनो. कॉमन स्ट्रॅटेजीज घेणार आहोत. तर तुम्ही स्टॉक मध्ये करा, बँक निफ्टीत करा किंवा निफ्टीत करा, तुम्हाला एकदा स्ट्रॅटेजी लक्षात आली की कसं प्रॉफिट करायचं तर तुम्ही ती कशातही वापरू शकता. एकाने विचारलंय की तुम्ही विचारलंय एकाने 8 दिवसाचा जो कोर्स आहे त्या सॅटर्डे संडे इन्क्लुडिंग आहे का? तर आपलं 8 डेज वर्किंग डेज आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर सॅटर्डे आपण जर विचार केला तर संडे सुट्टी असते, पण आपला 8 वर्किंग डेजचा कोर्स आहे. ओके. आफ्टर ट्रेनिंग तुम्हाला आमच्याकडनं सपोर्ट 100% राहणार आहे. आमच्याकडनं म्हणजे स्वतः करण सर तुम्हाला आम्ही ऑलरेडी आपण जे ग्रुप बनवलं त्या ग्रुपवर आपण अवेलेबल असतो, काही अडचण नाहीये. ऑप्शन रायटिंग पण शिकवलं जाणार आहे का? हो, येस येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. दोन्ही स्ट्रॅटेजीज, बाईंगच्या आणि सेलिंगच्या, आपण स्ट्रॅटेजीज मध्ये सगळ्या स्ट्रॅटेजीज घेणार आहोत. मित्रांनो, हा टेक्निकल अनालिसिस हा फक्त ऑप्शनचा कोर्स आहे, त्यामुळे टेक्निकल अनालिसिस शिकवणार नाहीये. आमचा टेक्निकलचा वेगळा कोर्स आहे. एकाने विचारला टेक्निकल अनालिसिस पण शिकवणार आहे का? टेक्निकलचा वेगळा कोर्स आहे. आपल्याला साधारण 15 दिवस लागतात सेपरेटली सगळं शिकायला, कारण की ते अजून डिटेल तो वेगळा सेगमेंट आहे पूर्ण. आणि एक्सपायरी डेला हेज स्ट्रॅटेजी कशी, म्हणजे स्ट्राईक प्राइस कोणती घ्यायला पाहिजे एक्सपायरी डे मध्ये हेजिंगसाठी? हेजिंगसाठी डिपेंड करतं की तुम्हाला कसं करायचंय. मग तुम्ही सेफ ट्रेडर असाल तर आउट ऑफ द मनी तुम्ही हेज करू शकतात. आउट ऑफ द मनी कॉल म्हणजे स्प्रेड स्ट्रॅटेजीज म्हणतात त्याला. तर स्प्रेड स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही एक कॉल सेल करून दुसरा कॉल बाय करू शकता. तुम्ही पुट सेल करून पुढचा पुट बाय करू शकता, आणि तेच इन द मनी पण करू शकता तुमची रिस्क ॲपेटाईट चांगली असेल तर. एकाने प्रश्न विचारला आहे, विच इज द बेस्ट ट्रेडिंग, कमोडिटी, ऑप्शन का फॉरेक्स? मित्रांनो, तुम्ही जर नॉलेज घेतलं ना सगळेच तुम्हाला प्रॉफिटेबल आहे असं पाहायला गेलं. मोस्टली लोक आजकाल निफ्टी बँक निफ्टी करतात कारण की वीकली आहेत म्हणून. आपण याच्यामध्ये बटरफ्लाय स्ट्रॅटेजी वर कव्हर करणार आहे का? बटरफ्लाय वगैरे घेणार आहे. एकाने विचारलं की तुम्ही आता जस्ट या लाईव्ह मार्केटमध्ये बँक निफ्टीचा तुम्ही ओपन इंटरेस्ट सांगू शकतात का? म्हणजे आपण आता जस्ट याच्यामध्ये सांगू शकतो ना आपण. एनएससी वरती हा डेटा अवेलेबल आहे आणि बँक निफ्टी आपण चेक करू शकतो की काय रेंज आहे. मित्रांनो, एकाने प्रश्न विचारलाय की ऑप्शनची लॉट साईज सेम असते का? जी फ्युचरची लॉट साईज असते ऑप्शनची असते. ऑप्शनची लॉट साईज आपल्या मनाप्रमाणे 1 आणि 2 नाही घेत आहेत. जसं निफ्टीची लॉट 75 आहे, तुम्हाला 75च लॉट घ्यावा लागणार आहे. बँक निफ्टीची 20 आहे तर 20च घ्यावा लागणार आहे. आता बँक निफ्टीची लॉट साईज चेंज होते, आय थिंक जून पासून 25 होणार आहे बँक निफ्टी. पण जी काय लॉट साईज होणार आहे ती तुमची जी दिलेली एक्शन नॉर्मल तुम्हाला याच्यामध्ये 1-2 शेअर घेता येत नाही बरं का. हे ऑप्शन आहे. आणि याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट कव्हर होईल का? मनी मॅनेजमेंट ऑप्शन मध्ये आपण मनी मॅनेजमेंट घेऊया लास्ट सेशन. आपण टेक्निकल्सलाही घेतो, इथेही घेतो की कसं रिस्क मॅनेज करायची. आजची जो ऑप्शन चेनचा अनालिसिस आहे याच्यात तुम्ही बघू शकता तर कॉल साईडला खूप मायनस फिगर्स आहेत. तर कॉल खूप अनवाइंड झालेत, म्हणजे जे कॉल रायटर्स होते आपण असं म्हणू शकतो की ते पोझिशन त्यांनी स्क्वेअर ऑफ केली, कारण की मार्केट वर जायची त्यांना भीती वाटत होती. त्याच ठिकाणी जर तुम्ही पुट बघाल तर पुट खूप राईट झाले आहेत. एक्झॅक्टली सगळ्या इन द मनी स्ट्राईक मध्ये पुट रायटिंग आहे. थोडं डिटेल्ड आहे, ज्यांना ऑप्शन चेन माहिती आहे त्यांना कळतं. तर तुम्ही बघाल तर आता 21,000ला 3 लाख कॉन्ट्रॅक्ट आहेत ओपन इंटरेस्टचे कॉल मध्ये, आणि पुटला 2 लाख आहेत, पण तिथे रायटिंग झालेलं आहे. आपण एक्सपेक्ट करू शकतो की एक्सपायरी 21,000च्या वरती असू शकते मे बी. का? कारण की कॉल्स बघा तुम्ही वरच्या साईडला आहेत आणि पुट रायटिंग ही वरती चालू झालंय. इथे 30,000, 25,000, 21,000 हे ऑलरेडी झालंय. आणि 20,500ला बघाल तर इथे 3 लाख आहेत आणि इथे 1 लाख आहेत. तर खाली 20,500 हा सपोर्ट आहे. आपण 21,000च्या आसपास किंवा त्याच्या वरती एक्सपायरी होऊ शकते बँक निफ्टीची. येस सर. झालं ना? हा. ओके. एकाने फक्त विचारलं लास्ट प्रश्न आता की फ्युचरचं पण याच्यामध्ये शिकवणार आहे. तर मित्रांनो, फ्युचरमध्ये तुम्ही जर टेक्निकल अनालिसिस शिकले ना तर तुम्हाला फ्युचरचा पण ट्रेड करता येणार आहे. तर तुम्हाला असं वेगळा फ्युचरचा कोर्स करायची गरज नाही. ट्रेड नाही घेऊ शकत याच्यातनं. कारण तुम्हाला फक्त आपण ऑप्शन बद्दल शिकवणार आहे, कारण तुम्हाला याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट सगळं याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. कारण फ्युचरमध्ये हाय रिस्क व्हॉलॅटिलिटी असते. हे ऑप्शन म्हणजे कमी रिस्क मध्ये काम करायचं आपल्याला. तर मित्रांनो, आपला हा जो कोर्स आहे मी तुम्हाला आता परत रिपीट करतो. 1 तारखेपासून संध्याकाळी 7 ते 8 टायमिंग असणार आहे. स्वतः करण सर 8 दिवस शिकवणार तुम्हाला. आणि तुम्हाला या कोर्सची आम्ही लिंक आणि याची आजचा जो वेबिनार झालाय ते आम्ही तुम्हाला संध्याकाळी तुमच्या याच्यावरती तुम्हाला ईमेल करणार आहोत. त्यांना कोणाला वाटतं त्यांना जॉईन व्हायचं आहे, तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. शुक्रवारपासून आपली बॅच चालू होणार संध्याकाळी 7 ते 8. ओके. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा म्हणजे आभार मानतो. तुम्ही सगळेजण जॉईन झालेत
आणि थँक्यू करण सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.